हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी संध्या सोनावळे. कशा सर्वजण. आणि आता आमची गावाला जायची तयारी चाललेली आहे आणि आता आम्ही शॉपिंगला चाललेलो आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. हा पूर्ण ब्लॉग शॉपिंगचाच आहे. ते आता आम्ही घरच्यांसाठी खाऊ घेण्यासाठी आलो होतो. इथे ना सगळं फ्रेश भेटतं खाण्याचं आणि इथेच बनवतात आणि डायरेक्ट विकायला ठेवतात आणि सगळं गरम गरमच भेटतं असं फ्रेशमध्ये. आम्ही इथूनच घेऊन जातो, त्यामुळे आम्ही इथूनच सगळ्यांना खायला घेण्यासाठी आलो होतो. आणि आता इथे आमचं पॅकिंग चाललेली, काय काय घ्यायचं. इथं खूप छान भेटतं खायचं वगैरे आणि सगळं फ्रेश भेटतं, बनवतात आणि तिथेच लगेच विकायला ठेवतात. हा दुकान आहे मोठा. सगळ्या गोष्टी एकाच दुकानात भेटतात, तुम्हाला कुठं जायलाच नको. चिवडा वगैरे जे मटरी वगैरे सगळे इथंच भेटतात. आणि इथं दोघी आता आम्ही आलोय, गाडीत बसलोय आणि या दोघी खायचं चाललंय. आईस्क्रीम घेतलेली, त्या दोघी जणी खात होत्या इथे बसलेल्या. इथे आता आम्ही ना मॉलमध्ये आलो होतो आणि घरच्यांचा फोन आलेल्यामुळे ते आम्ही थांबलेलो, घरच्यांशी बोलत होतो. व्हिडिओ कॉल आलेला आणि छोट्या मुलीला तिकडे गाड्या दिसल्या ना, तर तिला गाडीतच बसायचं होतं, पण आम्ही नाही बसवली कारण की खूप गर्दी होती. आणि माझ्या मोठ्या मुलीची केस पण कापायची होती आणि मला आयब्रोज वगैरे करायचे होते, त्यामुळे उशीर होईल म्हणून आम्ही डायरेक्ट जे करायचं होतं तिकडेच गेलो मग. आणि मॉल रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती ते मॉलला. आणि आमचं असं चालत चालत जायचं होतं, वरती आम्ही जात होतो. आता आम्ही ना हेअरकट करण्यासाठी आलो होतो आणि माझ्या आयब्रोजला करायच्या होत्या. माझ्या आयब्रो झालेल्या बनून खूप गर्दी होती. ते माझ्या मुलीचं हेअरकट चाललेला, केस खूप वाढलेली आहे आणि खूप गरमी होते ना, म्हणून शॉर्ट केली तिची केस, थोडी शोल्डरपर्यंत ठेवलेली होती. तिथे तिचं हेअरकट चाललेलं आहे. हां ते आमचं हेअरकट वगैरे झालेलं सांगितलं काम. आणि इथे आता एक नवीन डीमार्ट उघडले, आता नवीनच झाले, तिथे आम्ही जाणार होतो. आणि इथे आम्ही आलेलो. इथे आम्हाला ना पाण्याची एक मोठी बॉटल घ्यायची होती, त्यासाठी आम्ही आलो होतो डीमार्टला. आणि आता हे नवीनच खोललेलं आहे इथे डीमार्ट, कारण की ह्याच्या आधी इथे डीमार्ट नव्हतं, हे नवीनच झाले आता. जर आम्ही तिथं फिरलो, असे काय काय आहे ते चेक केलं आणि मग आम्ही लगेच, मला अजून दुसऱ्या वस्तूसुद्धा घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही ते जास्त वेळ नाही थांबलो. थोड्या वेळच असं काय आहे ते बघितलं आणि जे आम्हाला घ्यायचं होतं ना ते घेतलं आणि आम्ही लगेच बाहेर आलो. आणि खूप गर्दी होती, नवीनच असल्यामुळे ना खूप गर्दी होती, एकदम असं भरलेलंच होतं हे. आणि असं डिस्काउंट लागलं होतं नवीन असल्यामुळे. तर आम्ही मॉलमधून वगैरे झालं फिरून आणि आम्ही आता ना झुडिओमध्ये आलो होतो. तिथे झुडिओमध्ये ना छान कपडे भेटतात, तिथेच आम्ही चाललेलो. आता मॉलमध्ये फक्त आम्हाला जे करायचं होतं ना, आयब्रोज आणि हेअर कटिंग आणि थोडं सामान ते आणलं. आणि आता आम्ही हे आमच्या घराजवळच आहे, असं 5-10 मिनिटं अंतरावरच.
इथे मी माझ्यासाठी टॉप बघत होती अशी रोजच्याला घरी घालण्यासाठी आणि 299 रुपयाची होते असे टॉप. छान होते आणि कॉटन मटेरियल होतं त्याचं आणि खूप छान कपडे भेटतात इथे. आणि इथे मी माझ्या छोट्या मुलीसाठी कपडे बघत होते आणि इथे असताना मी चपला बघते आणि खूप सुंदर चपला होत्या इथे. क्रॉक्स होते, मी घेतले एक आणि माझ्या मुलीने घेतले, आम्ही दोघी जणींनी घेतली इथे. आणि खूप छान, प्राईस पण एवढी महाग नव्हते. आणि इथे मी माझ्या छोट्या मुलीसाठी कपडे बघत होती. असं गरमीतून, असं खूप गरमी आहे ना, मग ते एकदम जास्त हेवी कपडे नाही घेतले, असे गरमीत घालता येतील ना असेच कपडे मी चॉईस करत होते इथे. आणि इथे ना जे मुलींना प्रोडक्ट लागतात ना, लिपस्टिक वगैरे, सेंट खूप छान भेटतात आणि परफ्यूम तर खूप छान असतात इथे झुडिओमध्ये. इथे आता आमची शॉपिंग चाललेली लहान मुलीची आणि मोठ्या मुली ती स्वतःचीच करत होती, तिची करून झाली होती आणि ती असंच घेतलेला मोबाईल आणि सगळीकडचा व्हिडिओ काढायचं चाललेलं तिचं, तिची शॉपिंग झाल्यानंतर. इथे आम्ही घरी आलेलो आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलेलं. फ्रॉक्स, छोट्या मुलीसाठी फ्रॉक, ड्रेस वगैरे असं सगळं घेतलेले. आणि त्या मेलामध्ये पण गेलेलो, तिथून छान छान अशा बांगड्या आणलेल्या. ह्या आता ट्रेंडिंगल्या बांगड्या आहेत ना, घालतात त्या घेतलेल्या आणि खूप 100 रुपयाच्या होत्या. आणि मी असे 4, मला 2 आणि माझ्या मुलीला 2 अशा बांगड्या घेतल्या होत्या. असा हा माझा छोटासा ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.